welcome song. हा जो प्रोग्राम आपण आयोजित करतो हा एक आनंदाचा पण असतो आणि दुःखाचा पण असतो. दुःखाचा कसा, तर आपण नर्सरी पासून या शाळेमध्ये प्रवेशित आहात. जे विद्यार्थी नर्सरी पासून आहेत त्यांना 13 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि जे 5वी 6वी कोणी पहिल्या वर्गात प्रवेशित असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी 5 वर्षाच्या वरतीच ज्ञानोदयमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर 13 वर्ष घालवलेली माझी ही शाळा मला सोडून जाताना अतिशय दुःख होते. फक्त इतकंच म्हणेल की संस्कार विश्लेषण आहे आणि आपल्याला खूप मोठी झेप घ्यायची आहे. आकाशामध्ये बागडायचं आहे, पण ते बागडत असताना आपले संस्कार कधीही विसरायचे नाही. एक्झाम्पल फॉर अस टू फॉलो. अश्विनी टीचरचा प्रेमळ स्वभाव, पायल टीचरची हसत बोलणे, भावना टीचरची संयम व साथ आणि आमचे सर्व शिक्षक आमच्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहात. नव्या स्वप्नांना दिव्या घरांनी नव्या वाटेवर करूया संसार. नव्या स्वप्नांना दिव्या घरांनी नव्या वाटेवर करूया संसार. सुख समृद्धी लाभो तुम्हाला तुमचे आयुष्य असुर. सुख समृद्धी लाभो तुम्हाला तुमचे आयुष्य असुर. प्रिय सिनियर, तुमचा हा प्रवास यशाने, आनंदाने आणि स्वप्नांनी भरलेला असो. वरती घालूया यश तुमच्या पाठीशी आणि आमची आठवण तुमच्या मनात कायम राहूया आणि आमची आठवण तुमच्या मनात कायम राहूया. धन्यवाद. To Mr. Chetan Singh sir for conducting all the practicals very well. He conducted each and every practicals very well. All the students performed practical experiment under the supervision of Mr. Chetan Singh sir. I will never forget the kindness of my principal, Mrs. Mahananda Khande ma'am. आणि माझ्याबद्दल सांगायचे की त्यांनी आम्हाला शिकवले की कमी शब्दात जास्त असेल आणि उदाहरण कसे वगैरे पाडावे. Now I stand before you to speak my parents. शेवटला तास चालू झाला मिनिटचा ऑरे सरांनी आम्हाला शिकवले, आम्हाला खेळायला जायचे. बुकला विविध आजार होतात, मग अशा वेळेस आपण कुठे जातो? सर्वप्रथम माझ्या शिक्षकांना नमन आणि धन्यवाद. आपण आपले ज्ञान, अनुभव आणि संस्कार दिले. अशा देशामध्ये काम करत, कोणी शिक्षकीय देशामध्ये काम करत असेल, कोणी शेती वर्गामध्ये काम करत असेल, जो त्याला आपण आपला आयडियल मानतो, जो एक आयडियल म्हणून आपल्यासाठी काम करतो, अशा व्यक्तीचं, अशा आपल्या एखाद्या जवळच्या माणसाचं, नातेवाईकांचं, आपल्या गुरुजनांचं आपण सजेशन घेतलं पाहिजे. आणि तो काय करतो तर त्याने, आणि तो जे करतो ते योग्य आहे का हे बघितलं पाहिजे. कारण दर वेळेस सिच्युएशन बदलत आहे. शिक्षण लोक खूप मोठ्या